काही गोष्टी ऐकायला कितीही विचित्र वाटत असल्या तरी त्या तितक्याच सत्य असतात। आता हेच बघा ना, भारतात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, पण भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे खुद्द भारतीयांना जाण्यासाठी परमिशन नाहीये। हो, ऐकायला विचित्र वाटलं तरी हे खरं आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीयांना भारतात कुठेही जाण्याचं फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालं। विशेष म्हणजे केवळ भारतीय आहे म्हणून प्रवेश नाकारणं किंवा इतर कोणत्याही कारणाने बंदी घालणं हे घटनाबाह्य ठरवण्यात आले। पण तरीही भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे भारतीयांना प्रवेश नाही। या ठिकाणी भारतीयांना जाण्यास बंदी काय हे मात्र एक रहस्यच आहे। कोणती आहेत ही ठिकाणं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर मंडळी, पर्यटन हा सगळ्या लोकांचाच अतिशय जिव्हाळ्याचा विषय। जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा सगळे लगेच कुठे फिरायला जायचं याचा प्लॅन बनवायला लागतात। काहींचे तर वर्षभराचे प्लॅन जानेवारी महिन्यातच तयार असतात। आपल्या देशात सुद्धा फिरण्यासाठी अतिशय सुंदर सुंदर ठिकाणे आहेत। अगदी बीचेस पासून डोंगर, दऱ्या इत्यादी अनेक सुंदर गोष्टी आपल्याला आपल्या भारतात पाहायला मिळतात। पण असं असतानाही आपल्या देशात अशी काही ठिकाणे आहेत जिथे भारतीयांना प्रवेश नाही। यामागे सुरक्षा, वादग्रस्त ठिकाणं आणि इतर अनेक कारणे आहेत। यातलं पहिलं ठिकाण आहे उत्तर सेंटिनल बेट। हे अंदमान आणि निकोबार या प्रसिद्ध बेटांमध्ये वसलेलं बेट आहे। या ठिकाणी जगातील सर्वात जुनी आदिवासी जमात राहते। आजच्या आधुनिक काळात सुद्धा या आदिवासी लोकांचा आजच्या युगाशी काहीही संबंध नाही आणि त्यांना बाहेरच्या लोकांशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे सुद्धा नाहीये। या बेटांजवळ कोणीही आल्यास हे लोक हिंसक होऊन त्यांची हत्या करतात। एवढंच नाही तर भारतीय लष्करालाही या ठिकाणी जाण्यास मनाई आहे। दुसऱ्या स्थानावर आहे लडाख मधील अक्साई चीन। हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही। तिथे खारट मिठाचे तलाव, दरी आणि कर्काश नदीचं सौंदर्य विलक्षण आहे। पण या ठिकाणी भारतीय जाऊ शकत नाहीत कारण त्या जागेबद्दल बराच काळ वाद सुरू आहे। भारत अक्साई चीनवर दावा करतो आणि तो लडाखचा भाग असल्याचं भारताचं म्हणणं आहे। 1962च्या युद्धात चीनने अक्साई चीनचा काही भाग ताब्यात घेतला होता। तिसरी जागा म्हणजे बॅरन बेट। हे अंदमान समुद्रात आहे आणि भारतातील हे एकमेव सक्रिय ज्वालामुखीचं घर आहे। या बेटाचं सौंदर्य जहाजातूनच दुरूनच पाहता येतं कारण इथे जायला मनाई आहे। कारण तुम्हाला कळलंच असेल तर लक्षद्वीप मध्ये 36 बेट आहेत, ज्यातल्या बहुतेक बेटांवर पर्यटकांना जाण्यास मनाई आहे। याचं कारण स्थानिक स्वारस्य आणि नौदलाचं बेस सुद्धा आहे। परंतु तुम्ही आगत्ती, बंगाराम, कदम, कावरत्ती आणि मिनिकॉय बेटांसारख्या काही बेटांना भेट देऊ शकता। यानंतरचं ठिकाण म्हणजे मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र अर्थात BARC। हे सुद्धा पर्यटकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र आहे। हे भारताचं प्रतिष्ठित अणुसंशोधन केंद्र आहे। सुरक्षेच्या कारणास्तव इथे संशोधक आणि विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणीही प्रवेश करू शकत नाही। इथे प्रवेश मिळवण्यासाठी अनेक परवानग्या लागतात, त्या मिळाल्यानंतर तिथे प्रवेश दिला जातो। तर ही होती काही प्रसिद्ध ठिकाणं। पण याशिवाय सुद्धा आणखी काही ठिकाणे आहेत जिथे भारतीयांना प्रवेश नाकारण्यात येतो। त्यापैकी बंगलोर मधील युनो इन हॉटेलमध्ये फक्त जापनीज लोकांना प्रवेश होता, पण आता ते हॉटेल बंद झालं। चेन्नईतील ब्रॉडलँड्स हॉटेलमध्ये केवळ पासपोर्ट असलेले लोकच राहू शकतात। फक्त जेव्हा विदेशी पर्यटक जास्त नसतात तेव्हाच इथे भारतीयांना खोली दिली जाते। त्याचबरोबर हिमाचलमध्ये असलेला नोर्बुलिंगका कॅफे, कसोलमधील मोफत कसोल कॅफे या ठिकाणी भारतीयांनाच एंट्री मिळत नाही। याशिवाय थक्क करणारी गोष्ट म्हणजे चेन्नईतील रेड लॉलीपॉप हॉस्टेलमध्ये नो इंडियन पॉलिसी। इथे केवळ पासपोर्टवरच प्रवेश दिला जातो। थोडक्यात हे परदेशी लोकांसाठी राखीव आहे। शिवाय तामिळनाडू येथील कुंदनकुलम येथे रशियन कॉलनी असून इथे न्यूक्लिअर पॉवर प्लांटशी संबंधित लोक राहतात। इथे घरं, हॉटेल्स, क्लब हाऊसेस आणि इतर सुविधा आहेत, परंतु इथे भारतीयांना प्रवेश दिला जात नाही। त्याचबरोबर गोव्यातही काही बीच हे फक्त फॉरेनर लोकांसाठी राखीव आहेत। इथे केवळ विदेशी लोक जाऊ शकतात। गोव्याप्रमाणेच पुद्दुचेरीच्या समुद्र किनाऱ्यांवरील काही खासगी रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये भारतीयांना प्रवेश दिला जात नाही। तर ही होती भारतातील अशी काही ठिकाणं जिथे खुद्द भारतीयांनाच प्रवेश दिला जात नाही। त्यामुळे तुम्ही याच्या जवळपास कुठे जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर ही ठिकाणं टाळा। पर्यटनाशी संबंधित अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।